नमस्कार, मी केदार घाटगे. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आठवडाभरातील काही घडामोडी. विविध प्रकारच्या शासकीय दाखल्यांसाठी नागरिकांना सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महाराजस्व अभियान राबवण्यात येते. राधानगरी तालुक्यात महाराजस्व अभियान मोठ्या प्रमाणात राबवलं जातंय. या अभियानांतर्गत 6775 नागरिकांना विविध प्रकारचे दाखले देण्यात आलेत. यापुढेही महाराजस्व अभियान सुरू राहणार आहे. नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा असं आवाहन तहसीलदार मीना निंबाळकर यांनी केलंय. राधानगरी तालुक्यात महाराजस्व अभियान मोठ्या प्रमाणात राबवलं जातंय. गावागावात शिबिरं घेऊन शासकीय कामांचा निपटारा केला जातोय. विविध विभागाशी संबंधित 6775 नागरिकांची कामं या अभियानांतर्गत मार्गी लावल्याचं तहसीलदार मीना निंबाळकर यांनी सांगितलं. राधानगरी इथं महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याप्रसंगी गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे, उपसरपंच भाग्यश्री पाटील, मनसेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, भाजपा तालुका अध्यक्ष संभाजी आरडे, महेश निल्ले, दीपक शेट्टी, सचिन पालकर, मंडल अधिकारी सुंदर जाधव यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पारंपरिक ऊस शेतीची मानसिकता बदलणं आवश्यक आहे. जमिनीची सुपीकता, ऊस लागणीची योग्य पद्धत, रासायनिक खतं, माती आड करणं, रोग आणि किडींना प्रतिबंध करण्याबरोबरच खतांची मात्रा देण्याचं योग्य व्यवस्थापन केल्यास ऊसाचं एकरी 100 टन उत्पादन घेता येईल असं प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे माजी शास्त्रज्ञ सुरेश माने पाटील यांनी केलं. निगवे खालसा इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं निगवे खालसा इथं आधुनिक ऊस शेतीविषयी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केलं होतं. बिद्री कारखान्याला उच्चांकी ऊस दर आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल अध्यक्ष के.पी. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे माजी अध्यक्ष सुरेश माने पाटील यांनी मार्गदर्शन केलं. शेतकऱ्यांनी ऊस बियाणं तयार करणं आवश्यक आहे. 1 ते 2 गुंठे क्षेत्र राखीव ठेवावं. ऊस संशोधन केंद्रातून आणलेल्या बियाणांच्या माध्यमातून ऊसांची रोपं तयार करावीत. शेणखतासोबत रासायनिक खतांची मात्रा देऊन माती आड करावी. खोड्यामध्ये 1 आड सरीत पाचटचा वापर करावा असं माने पाटील यांनी सांगितलं. बिद्री कारखान्यानं क्रशिंग क्षमता वाढवली आहे, त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसाचं गाळप वेळेत होईल असं के.पी. पाटील यांनी नमूद केलं. कारखान्याच्या सहजीव प्रकल्पातून पहिल्या दिवसापासून 20 मेगावॅट वीज तयार होणार आहे. इथेनॉल प्रकल्पाची उभारणी वेळेत पूर्ण होईल. कारखाना परिसरात माती परीक्षणासाठी सुसज्ज प्रयोगशाळा उभारणार असल्याचं के.पी. पाटील यांनी सांगितलं. कारखान्याचे कार्यकारी संचालक के.एस. चौगले, सुनील पाटील, श्रीपती पाटील, जालंधर पाटील, संभाजी पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला. याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, संचालक बाबासाहेब पाटील, श्रीपती पाटील, गोकुळचे संचालक शशिकांत पाटील चुएकर, सरपंच पांडुरंग महाडेश्वर, अजित सूर्यवंशी, एस.बी. पाटील, पोपट ढवण, आनंदा कापसे, दत्तात्रय पाटील, ईश्वरा पाटील, दत्तात्रय सावंत, बाबूराव कापसे, विकास चौगले यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी सभासद उपस्थित होते. मलकापूर नगरपालिकेच्या वतीनं प्लास्टिक विरोधी मोहीम राबवण्यात येते आहे. या मोहिमेअंतर्गत 40 दुकानांची तपासणी करण्यात आली. प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांकडून 7,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. मलकापूर नगरपालिकेच्या वतीनं प्लास्टिक विरोधी मोहीम उघडण्यात आली आहे. नगरपालिकेच्या विशेष पथकामार्फत दुकानांची तपासणी करण्यात येते. विशेष पथकानं सुमारे 40 दुकानांची तपासणी केली. प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांकडून 7,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. मुख्याधिकारी विद्या कदम, ए.के. पाटील, अनुजा जाधव, प्रसाद हर्डीकर, दीपक सणगर, सुहास कांबळे, गणेश लगारे यांच्यासह अन्य कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले होते. राधानगरीच्या फुलपाखरू उद्यानात सदन बर्डविंग हे देशातील सर्वात मोठ्या आकाराचं फुलपाखरू आढळलंय. हे फुलपाखरू काळसर रंगाचं असून त्याचे पंख सोनेरी पिवळ्या रंगाचे आहेत. त्यामुळे राधेच्या नगरीतील निसर्ग सौंदर्यात आणखीच भर पडली आहे. वन्यजीव विभागाच्या गार्डनमध्ये सध्या विविध फुलपाखरं बघायला मिळतात. सध्या राधानगरी तालुक्यातील डोंगर कपारीत निसर्गाची नानाविध देखणी रूपं बघायला मिळत आहेत. राधानगरी तालुका जैवविविधतेनं समृद्ध आहे. विविध प्रकारची रानफुलं, गवत, फुलपाखरं आणि वन्य प्राण्यांची अधिवास इथं बघायला मिळते. राधानगरी, काळमावाडी आणि तुळशी धरणाचा विस्तीर्ण जलाशय, घनदाट जंगल, गव्यांचे कळप, उंचावरून कोसळणारे धबधबे आणि जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट असणारे राधानगरी अभयारण्य यामुळे हा सारा परिसर पर्यटनाच्या आणि निसर्ग संपदेच्या दृष्टीनं मोठा ठेवा आहे.
राधानगरी अभयारण्य पश्चिम घाटातील अतिसंवेदनशील असणाऱ्या क्षेत्रापैकी एक आहे. विविध प्राणी, पक्षी, कीटक, वृक्ष यामुळे इथलं जंगल समृद्ध बनलंय. इथं फुलणाऱ्या आणि विविध प्रकारच्या रानफुलांमुळे अनेक जातींची फुलपाखरं इथं पाहायला मिळतात. अशा परिस्थितीत वन्यजीव विभागाच्या फुलपाखरू उद्यानात सदर्न बर्डविंग हे देशातील सर्वात मोठं फुलपाखरू आढळलंय. त्याचा आकार इतर फुलपाखरांपेक्षा मोठा असून हे फुलपाखरू काळसर रंगाचं आहे. त्याचे पंख सोनेरी पिवळ्या रंगाचे आहेत. या सर्वात मोठ्या फुलपाखरामुळं राधानगरीच्या नावलौकिकात भर पडली आहे. महाराष्ट्रातील पहिला फुलपाखरू महोत्सव राधानगरीमध्ये डिसेंबर 2015 मध्ये घेण्यात आला होता. निसर्ग अभ्यासक सुहास वांगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली फुलपाखरू उद्यानाची निर्मिती झाली. या उद्यानामध्ये सुमारे 55 फुलपाखरांची तर दाजीपूर अभयारण्यात 535 पेक्षा अधिक फुलपाखरांची नोंद झाली आहे. राधानगरी वन विभागाने उभारलेल्या फुलपाखरू उद्यानामध्ये आम्ही आजपर्यंत प्लेन टायगर, ग्लॉसी टायगर, कॉमन जेजबेल, इमिग्रेंट याचबरोबर भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू सदर्न बर्डविंग, तसेच महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मॉन याची देखील आपण इथे नोंद केली आहे. त्याचबरोबर भारतातील सर्वात छोटे फुलपाखरू ग्राज्वेल याची देखील आपण या ठिकाणी नोंद केलेली आहे. फुलपाखरू उद्यान हे राधानगरीच्या पर्यटनाचं केंद्रबिंदू म्हणून नावारूपाला येतंय. त्यामध्ये सदर्न बर्डविंग या मोठ्या आकाराच्या फुलपाखरामुळे उत्सुकता वाढली आहे. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनी जपणं आवश्यक आहे. बी न्यूजसाठी राधानगरीहून श्रीकांत जाधव. मागील 20 वर्षांपूर्वी पन्हाळा पश्चिम परिसरात महाविद्यालय नसल्याने शिक्षण घेणाऱ्या मुलींची गैरसोय होत होती. अनेक मुली शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडत होत्या. अशा परिस्थितीत कोतोली इथं डॉक्टर के.एस. चौगुले यांनी ज्ञानगंगा शिक्षण संस्था सुरू करून पन्हाळ्याच्या ग्रामीण भागात खऱ्या अर्थानं शिक्षणाची गंगा आणली असं प्रतिपादन आमदार जयंत आसगावकर यांनी केलं. श्रीपतराव चौगुले महाविद्यालयाच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. या परिसरात 20 वर्षापूर्वी उच्च शिक्षणाची सोय नव्हती. त्यामुळे अनेक मुलींना शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जावं लागत होतं. ही बाब लक्षात घेऊन डॉक्टर के.एस. चौगुले यांनी कोतोली इथं ज्ञानगंगा शिक्षण संस्था सुरू केली. के.एस. चौगुले यांच्या प्रयत्नामुळे ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा आली. या महाविद्यालयात शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या पदावर चमकदार कामगिरी करतायत असं प्रतिपादन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केलं. आमदार आसगावकर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं. महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील यांचा आणि पालकांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या वतीनं त्यांना 21,000 रुपये बक्षीस देण्यात आलं. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे पारितोषिक वितरण सोहळा अविस्मरणीय ठरला. यावेळी डॉक्टर के.एस. चौगुले, जे.टी. पाटील, प्राचार्य डॉक्टर व्ही.पी. पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या कल्पना चौगुले, डॉक्टर अजय चौगुले, शिवाजीराव पाटील, शिक्षक नेते बाबासाहेब पाटील, डॉक्टर सिकंदर जमादार, डॉक्टर जे.के. पवार यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या पुढील भागात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी टीएमटी बार्स. भक्कमतेला, विश्वासाची मजबूतीला, युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी टीएमटी बार्स, नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. कागल इथल्या सामाजिक वनीकरण विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती रोपवाटिकेत 2 लाख रोपं तयार करण्यात आलेत. जंगली फळझाडं, औषधी वनस्पती, शोभिवंत झाडं आणि दुर्मिळ वनस्पतींचा यामध्ये समावेश आहे. शासकीय दरामध्ये ही रोपं उपलब्ध आहेत. सामाजिक वनीकरण विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती रोपवाटिकेत गेल्या 3 दशकापासून रोप निर्मिती केली जाते. दरवर्षी बियांपासून लाखो रोपांच्या निर्मितीचं काम केलं जात आहे. कोरोना काळात शासनाकडून अनुदान आलं नसल्यानं 2 वर्षे रोप निर्मितीत खंड पडला होता. मात्र यंदा शासनानं अनुदान मंजूर केल्यानं पुन्हा रोप निर्मितीचं काम सुरू झालंय. यंदाच्या पावसाळ्यात लागवडीसाठी सुमारे 2 लाख रोपं तयार करण्यात आली आहेत. त्यामध्ये 1,60,000 रोपं 1.5 वर्षाची तर 40,000 रोपं 9 महिन्यांची आहेत. त्यामध्ये जंगली फळझाडं, औषधी वनस्पती, शोभिवंत झाडं आणि दुर्मिळ वनस्पतींचा समावेश आहे. शासनानं ठरवून दिलेल्या नाममात्र दरात या रोपांची विक्री केली जाते.
शासनानं दिलेलं वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगर परिषदा, ग्रामपंचायती आणि सहकारी संस्थांना ही रोपं पुरवली जातात. अजून पावसाळ्याला सुरुवात झाली नसल्यानं रोपांची विक्री कमी आहे. मात्र पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर वृक्ष लागवडीलाही वेग येणार आहे. पन्हाळा तालुक्याच्या विकासासाठी खासदार फंडातील भरीव निधी देण्यात येईल असं आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी दिलं. पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फे ठाणे जिल्हा परिषद मतदारसंघातील विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पोर्लेतर्फे ठाणे जिल्हा परिषद मतदारसंघातील राक्षी, निकमवाडी, धबधबेवाडी, सोमवारपेठ, रविवारपेठ, आपटी, नेबापूर, बुधवारपेठ, जेऊर, बादेवाडी, भोंगेवाडी, बांदिवडे या गावातील विकासासाठी 16 कोटी रुपये निधी मंजूर झालाय. जिल्हा परिषदेच्या सदस्या प्रियांका पाटील आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांच्या प्रयत्नातून हा निधी मिळालाय. खासदार धैर्यशील माने आणि माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या हस्ते या कामांची उद्घाटन झाली. कोरोना संसर्गामुळे 2 वर्ष खासदार निधी गोठवण्यात आला होता. आता खासदार निधी उपलब्ध होणार आहे, त्यामुळे पन्हाळा तालुक्याच्या विकासासाठी भरीव निधी देऊ असं खासदार धैर्यशील माने यांनी सांगितलं. जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी ॲडव्होकेट विजयसिंह पाटील, माजी नगराध्यक्ष आसिफ मोकाशी, संतोष धुमाळ, रोहित फाळके, निवास ढोले, सरपंच गीता पाटील, संजय चावरेकर, शशीराजे बच्चे, तानाजी काटाळे यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. सर्व शिक्षा अभियान आणि माध्यमिक शिक्षण अभियान यांचं एकत्रीकरण करून देशातील सर्व शाळांसाठी समग्र शिक्षण अभियान सुरू करण्यात आलंय. मात्र अभियानासाठी 2020-21 आणि 21-22 या 2 वर्षाचं अनुदानच मिळालं नसल्यानं शाळांना अडचणीचा सामना करावा लागतोय. आजपासून नवं शैक्षणिक वर्ष सुरू झालंय. समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत शालेय साहित्य, विद्युत उपकरणांची दुरुस्ती, मैदानाची देखभाल, वीज देयकं भरणं, स्वच्छतागृहांची देखभाल, पिण्याचं पाणी उपलब्ध करणं अशा कामांसाठी शासनाकडून शाळांना अनुदान मिळतं. मात्र गेल्या 2 वर्षापासून हे अनुदान मिळालं नसल्यानं शाळांना अडचणीचा सामना करावा लागतोय. विद्युत बिल थकल्यानं अनेक शाळांचं विद्युत कनेक्शन खंडित करण्यात आलंय. त्यामुळे डिजिटल शिक्षण घेण्यास अडथळा होतोय. तसंच पिण्याचं पाणी आणि स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झालाय. शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही अनुदान मिळालं नसल्यानं शालेय साहित्य घेण्यास समस्या येत आहेत. ग्रामपंचायतीनं 15व्या वित्त आयोगातून शाळेतील विद्युत बिलं भरावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी 2 वर्षापूर्वी आदेश दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी अगदी मोजक्याच ग्रामपंचायतींनी केली. नगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांना 15व्या वित्त आयोगातून निधीच मिळत नाही. नगरपालिका प्रशासनही निधी देत नाही, तर संबंधित शाळा आपल्या मतदारसंघात नसल्याचं कारण जिल्हा परिषद सदस्य पुढं करतात. त्यामुळे नगरपालिकेच्या हद्दीतील शाळेची अवस्था दोन्ही घरचा पाहुणा उपाशी अशीच झाल्याचं कुरुंदवाडमधील कुमार विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक रविकुमार पाटील यांनी सांगितलं. समग्र शिक्षा अभियानामधून मिळणारे जे शाळा अनुदान गेली 3 वर्ष झाले शाळेला प्राप्त नाही. त्यामुळं शाळेची लाईट व्यवस्था, झाडू, आरोग्य व्यवस्था, शैक्षणिक साहित्य, स्टेशनरी या अभावी अनेक प्राथमिक शाळांचे, जिल्हा परिषद शाळांचे नुकसान होत आहे. जिल्हा परिषद शाळांना 15व्या वित्त आयोगातून जे लाईट बिल देत होते तेही सध्या देत नाही आणि नगरपालिका शाळांना तर कोणतेही अनुदान मिळत नाही. त्यामुळं या अनुदान जर वेळेत आले तर शालेय गुणवत्ता वाढण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होईल. दरम्यान समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत मिळणारं अनुदान थेट शाळेच्या खात्यावर जमा करण्याचा उपक्रम शासनानं राबवला होता. मात्र जिल्हा परिषद, पंचायत समितीकडून त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळं शाळांचा खर्च कसा करायचा हा प्रश्न शाळांसमोर उभा आहे. बी न्यूजसाठी शिरोळहून रमेश सुतार. पन्हाळा तालुक्यातील कोडोली ग्रामपंचायतीच्या वतीनं अंतर्गत येणाऱ्या तंटामुक्त गाव समितीनं गेल्या 4 महिन्यात 30 तक्रारी निकाली काढल्यात. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय बजागे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कोडोली इथल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीनं गेल्या 4 महिन्यात उत्कृष्ट काम केलंय. समितीचे अध्यक्ष संजय बजागे यांनी पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली. ग्रामपंचायतीमध्ये दर सोमवारी 10 ते 2 या वेळेत तंटामुक्त समितीची बैठक आयोजित केली जाते. तक्रारदार आणि प्रतिवादी यांचं म्हणणं ऐकून घेतलं जातं. त्यानंतर दोन्ही बाजूंचं समुपदेशन केलं जातं. गेल्या 4 महिन्यात 40 तक्रार समितीकडे आल्या होत्या.
त्यापैकी 30 तक्रारींची निर्गत केल्याचं संजय बजागे यांनी सांगितलं. असे आम्ही बऱ्यापैकी लोकांचं त्यामध्ये समाधान झालेलं आहे त्यामध्ये, आणि शक्य तितकं कुठंही असं पक्षपात केलेला नाही कोणाचा. अगदी समाधानानं दोघांचं असं मिटवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. तर माझी विनंती आहे सर्वांना, कोटली गाव तसं मोठं आहे, तसं बघितलं तर गावाच्या मनात तंटे आमचे कमीच आहेत तसे बघितलं तर. पण आज आम्ही आव्हान असं करतो की आणि काही अशी काही तंटे असतील कोणाची तर आमच्याकडं प्रत्येक सोमवारी आम्ही ग्रामपंचायत मिटिंगमध्ये हॉलमध्ये तर 10:30 वाजता मिटिंग ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण त्या ठिकाणी तुम्ही जिथं हजर राहून आमच्याकडं तंट्याचं काय असेल तुम्ही लेखी स्वरूपात देऊ शकताय. त्याबद्दल आम्ही दोघांना बोलवून त्यामध्ये समोरासमोर काय असेल ते त्या दिवशी आम्ही निपटारा करायचा प्रयत्न करतोय. पत्रकार परिषदेला उदयसिंह पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक S.A. डोईजड, रमेश मेनकर, सुरेश पाटील, ॲडव्होकेट नंदकुमार खामकर, डॅनियल काळे, माजी सरपंच अशोक पाटील, विजय पाटील, गीता केकरे यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते. आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. पन्हाळा तालुक्यातील निवडे गावातील विविध विकास कामांसाठी 26,25,000 रुपये मंजूर झालेत. खासदार धैर्यशील माने आणि माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या हस्ते या विकास कामांचं उद्घाटन झालं. पन्हाळा तालुक्यातील निवडे गावाच्या विकास कामांसाठी शिवसेना उपतालुका प्रमुख कोमल तांदळे यांच्या प्रयत्नातून सुमारे 26,25,000 रुपयांचा निधी मंजूर झालाय. या निधीतील विकास कामांचं उद्घाटन खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सत्यजित पाटील आणि मुरलीधर जाधव यांच्या उपस्थितीत झालं. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख दीप्ती कोळेकर, तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील, उपसरपंच शरद मोरे, सुशांत पाटील, रमेश तांदळे, A.K. पाटील, रामभाऊ परुळेकर, सदाशिव तांदळे, शिवाजी कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कागल तालुक्यातील गोरंबे इथं घोडा आणि बैलगाडी शर्यत आयोजित केली होती. या शर्यतीसाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे पशुमालक आणि संयोजकांवर कारवाई करण्याची मागणी पश्चिम महाराष्ट्र छत्रपती शाहू बैलगाडी रेसिंग असोसिएशनच्या वतीनं करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन कागल पोलिसांना देण्यात आलं. गोरंबे इथं एक घोडा आणि एक बैल अशा पद्धतीची शर्यत आयोजित करण्यात आली होती. या शर्यतीसाठी संयोजकांनी कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. न्यायालय आणि शासनानं घालून दिलेल्या अटींचं शर्यतीवेळी पालन झालं नसल्याचा आरोप छत्रपती शाहू बैलगाडी रेसिंग असोसिएशननं केलाय. शर्यतीचं आयोजन करणाऱ्यांवर आणि पशुमालकांवर कारवाई करावी, विनापरवाना शर्यत घेणाऱ्यांना अद्दल घडावी अशा मागण्या असोसिएशननं केल्या. मागणीचं निवेदन कागलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांना देण्यात आलं. यावेळी नारायण गाडगीळ, संदीप पाटील, बाबासाहेब पाटील, बंडा शिंदे, सचिन मोरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कोलोली इथल्या भैरव विकास सेवा संस्थेची निवडणूक अत्यंत चुरशीनं झाली. श्री गाडाईदेवी विकास आघाडीनं सर्व 17 जागा जिंकत सेवा सोसायटीवर एकतर्फी वर्चस्व सिद्ध केलं. या निवडणुकीत विरोधी गणेश पॅनलचा धुव्वा उडालाय. पन्हाळा तालुक्यातील कोलोली इथल्या भैरव विकास सेवा संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली. विकास पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ श्री गाडाईदेवी विकास आघाडीविरुद्ध गणेश पॅनल अशी थेट लढत झाली. सत्तारूढ गटानं संचालक मंडळाच्या सर्व म्हणजेच 17 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं. विजयी उमेदवारांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. या निवडणुकीत विरोधी गणेश पॅनलचा अक्षरशः धुव्वा उडाला. शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीची आरक्षण सोडत नुकतीच काढण्यात आली. प्रांताधिकारी B.R. माळी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. जयकेतन शहा आणि श्रीराज मिलिंद भोसले या बालकांच्या हस्ते चिठ्ठ्या उचलून आरक्षण काढण्यात आलं. त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 4 जागा राखीव आहेत, महिलांसाठी 10 तर इतर सर्व खुल्या राहणार आहेत. सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षण रद्द केल्यानं ओबीसी आरक्षणाशिवाय सोडत काढण्यात आली. प्रांताधिकारी B.R. माळी यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. माजी नगरसेवक किशोर सणगर, जितेंद्र वळिवडेकर, अमोल नरवणे, वैभव देशमाने, प्रकाश गांधी, किरण लगारे, रोहित पास्ते उपस्थित होते. आणि याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं. नमस्कार.